जेव्हा माझा ॲक्सिडेंट झाला आणि माझं उजवा पायाचं हाड मोडलं, तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की आम्ही हेच ऑपरेशन तर करील, पण चालणं काय एवढं खरं वाटत नाही. तेव्हा मी स्वामींना साथ घातली आणि अक्षरशः स्वामींनी मला प्रत्येक वेळेस साथ देऊन त्यांनी मला अक्षरशः डॉक्टर पण आश्चर्यचकित झाले की हा परत चालायला लागला आणि ते पण पूर्वीसारखा व्यवस्थित. एक्सरे काढले बघून नवीन सगळे नॉर्मल आणि सगळं व्यवस्थित होतं. परत पूर्वीसारखं मी चालायला लागलो, पूर्वीसारखं सगळं करायला लागलो, फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेमुळेच आणि सप्तशृंगी मातेच्या कृपेमुळे. तर भक्तीचा महिमा हा असा असतो, सुरुवात करा, देव साथ देतो. मला सुद्धा दिली. या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन की मी नायर हॉस्पिटलमध्ये असताना, सरकारी नायर हॉस्पिटलमध्ये असताना, जेव्हा माझं मन थोडं खच्चीकरण झालं आणि मला पॅनिक अटॅक आला, घाबरलो मी ऑपरेशनसाठी. आहे तर बाबा आता माझं ऑपरेशन आहे, तर स्वामींनी मला स्वतः येऊन कोणत्या रूपात दर्शन दिलं, कसं दर्शन दिलं आणि सप्तशृंगी मातेने माझी मदत कशी केली, स्वामी समर्थ महाराजांनी मला दर्शन दिलं आणि माझ्या पायावर परत खंबीर उभं केलं. आज जे मी चालतोय, ॲक्सिडेंट झाल्यानंतर 6 महिने मी बेडवर होतो, एका पायावर आपलं चाललं होतं सगळं वॉकर घेऊन, पण जे मी आज चालतोय माझ्या 2 पायावर व्यवस्थित, जिने उतरतोय, चालतोय पूर्ण आधीसारखं, ते फक्त आणि फक्त स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आणि आई सप्तशृंगी मातेच्या कृपेने. अशीच कृपा माझ्यावर आहे, ती तुमच्यावरही असावं. पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्की सांगेन की मला स्वामींचा दृष्टांत नायर हॉस्पिटलमध्ये कसा झाला. आता थोडक्यात मी व्हिडिओ थांबवतो आणि मी जी तुम्हाला पुस्तकं दाखवली त्या पुस्तकांचं पठण करा, स्वामी समर्थांचं, आई सप्तशृंगी मातेचं नामस्मरण करा. तुम्हाला आयुष्यात काहीही कमी पडणार नाही. जय आई सप्तशृंगी. श्री स्वामी समर्थ.